आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत. B.Ed ॲडमिशन 2023 या संदर्भात आपण व्हिडिओ पाहत आहोत. विद्यार्थी मित्रो, आपली ॲडमिशन प्रोसेस एका विशिष्ट टप्प्यावर येऊन पोहोचली आहे. फार लेंथन चाललेली प्रोसेस आपल्याला पाहायला मिळत आहे. विद्यार्थी मित्रो, यामध्ये आपले जे फॉर्म आहेत, फॉर्म कशा प्रकारे एडिट करायचं, त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं स्टेटस कसं चेक करायचं, तसेच आपले जे ऑप्शन फॉर्म आहेत त्या संदर्भातील सूचना तसेच माहिती या व्हिडिओमध्ये आपल्याला मिळणार आहे. विद्यार्थी मित्रो, आपण जर आमच्या चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करा. यासाठी आपल्याला जावं लागेल CET-सेलच्या वेबसाईटवरती, म्हणजेच CET-cell.mahacet.organization असं आपण गुगलमध्ये टाईप केलं किंवा B.Ed ॲडमिशन्स 2023 असं जरी टाईप केलं आणि सर्च केलं तरी विद्यार्थी मित्र आपण त्या वेब पेजवरती पोहोचतो. तर चला यासाठी जाऊया CET-सेलवरती. विद्यार्थी मित्रो, आपण CET-सेलच्या वेबसाईटवरती आलो आहोत. येथे आल्यानंतर आपल्याला CET-सेलचा लोगो व CET-सेलचं कोटेशन म्हणजेच स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल महाराष्ट्र स्टेट हे पाहायला मिळते. म्हणजेच आपण करेक्ट वेबसाईटवरती आलो आहोत. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, आपल्याला वरती स्क्रॉल करायचं आहे. विविध सूचना CET-सेल आपल्याला देत असतं. तर विविध जे कोर्सेस आहेत त्याच्या सूचना आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. तर B.Ed न्यू याला आपल्याला क्लिक करायचं आहे. याला क्लिक करताच आपण एका पेजवरती पोहोचतो, जेथे की विद्यार्थी मित्रो आपल्याला अजून काही सूचना पाहायला मिळतात. जसं की अनाऊन्समेंटमध्ये एक रनिंग सूचना आपल्याला पाहायला मिळते. रजिस्ट्रेशन्स हॅज बीन एक्सटेंडेड till 23rd of the August. अल्फाबेटिकल मेरिट लिस्ट विल बी डिस्प्ले ऑन 25th of the August. ही सूचना आपण ऑलरेडी पाहिलेली आहे. विद्यार्थी मित्रो, 23 तारखेपर्यंत रजिस्ट्रेशन अजूनही कोणाचे बाकी असतील, ज्यांचे रिझल्ट लागणे बाकी होते, त्यांना आता चान्स आहे. 23 तारखेपर्यंत ते न्यू रजिस्ट्रेशन्स करू शकतात. आणि ज्यांनी ऑलरेडी रजिस्ट्रेशन्स केलेले आहेत विद्यार्थी मित्रो, त्यांना लॉग इन करून आपल्या फॉर्मचं स्टेटस तसेच इतर काही बाबी असतील तर ते इथं चेक करता येतं आहे. तर आपण इथे लॉग इन करूया. लॉग इनसाठी आपल्याला ह्या लॉग इनला क्लिक करायचं आहे. विद्यार्थी मित्रो, याला क्लिक करताच आपल्याला इथे इन्स्ट्रक्शन्स पाहायला मिळत आहेत. आपल्या इथं लॉग इन ID टाकायचा आहे, जो की BD यापासून सुरू होतो. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, आपला जो पासवर्ड आपण जो क्रिएट केला असेल तो पासवर्ड आपल्याला इथे टाकायचा आहे. आणि ते टाकल्यानंतर लॉग इन याला आपल्याला क्लिक करायचं आहे. तर चला आपण लॉग इन करूया. विद्यार्थी मित्रो, लॉग इनला क्लिक करताच आपण इथे एका पेजवरती पोहोचतो, जेथे वेलकम टू कॅप ॲप्लिकेशन B.Ed ॲडमिशन 2023-24 आपल्याला पाहायला मिळतं. ह्या लॉग इन डिटेल्स आपण मुद्दाम हाईड केले आहेत विद्यार्थी मित्रो, कॉम्पिटिशियल इन्फॉर्मेशन असल्यामुळे. तर आपण इथे पाहू शकता युजर लॉग इन ID आपण जो टाकलेला आहे तो आपल्याला इथे पाहायला मिळतो. त्यानंतर कॅन्डिडेट्स नेम, ज्याला आपण युजर नेम असं म्हणतो, त्यानंतर IP ॲड्रेस आणि लॉग इनच्या डिटेल्स आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, आपण वरती स्क्रॉल करायचं आहे. विद्यार्थी मित्रो, आपण स्क्रॉल करताच आपल्याला ॲप्लिकेशन और ऑप्शन फॉर्म स्टेटस हे पाहायला मिळते सेंटरला. त्यानंतर ॲप्लिकेशन फॉर्म कन्फर्म झालेला आहे का, तर कन्फर्म आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, तर सर्व डॉक्युमेंट्स व्हेरीफाईड झालेले स्टेटस आपल्याला इथं पाहायला मिळते. त्यानंतर ऑप्शन फॉर्म जनरल, विद्यार्थी मित्रो अजून ऑप्शन फॉर्म आलेले नाही आहेत, त्यामुळे ते आपण फिल केलेले म्हणजेच भरलेले नाही आहेत, त्यामुळे इथे स्टेटस आपल्याला नॉट फिल्ड असं पाहायला मिळतं आहे. आणि शेवटची जी नोट आहे विद्यार्थी मित्रो, ती अत्यंत महत्त्वाची आहे. लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स हॅविंग डिस्क्रिपेन्सी, म्हणजेच ज्या डॉक्युमेंट्समध्ये अडचणी आहेत, जे डॉक्युमेंट्स क्लिअरली दिसत नाहीत म्हणजेच अस्पष्ट आहेत, तर त्या डॉक्युमेंट्सची लिस्ट आपल्याला इथं पाहायला मिळते. मग तसं जर काही असेल तर आपल्याला इथे लिस्टमध्ये ते डॉक्युमेंटचे नाव आपल्याला दिले जातात. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रो आपल्याला डिस्क्रिपेन्सी इथे चेक करता येते. त्यानंतर उर्वरित ज्या बाबी आहेत त्या पाहूया. विद्यार्थी मित्रो, त्यानंतर येथे जे वरती 3 बार आहेत त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे. त्याला क्लिक करताच आपल्याला हा डॅशबोर्ड पाहायला मिळतो. त्या डॅशबोर्डवरती विद्यार्थी मित्रो ॲप्लिकेशन फॉर्म
मग त्याची ॲप्लिकेशन फॉर्मची आपल्याला प्रिंट घ्यायची असेल तर ती आपल्याला घेता येते. अनलॉक ॲप्लिकेशन फॉर्म. विद्यार्थी मित्रो, ॲप्लिकेशन फॉर्मला क्लिक करताच आपल्याला ॲप्लिकेशन फॉर्म दिसू लागतो व त्याची प्रिंट घेण्याचा ऑप्शन येतो. विद्यार्थी मित्रो, ॲप्लिकेशन फॉर्म अनलॉक करण्यासाठी अनलॉक कन्फर्म ॲप्लिकेशन फॉर्म असं आपल्याला इथं पाहायला मिळते. तर त्यामध्ये असणारी इन्फॉर्मेशन जी की आपण ऑलरेडी भरलेली असते, कॅन्डिडेट्स फुल नेम, फादर्स नेम, मदर्स नेम, जेंडर, डेट ऑफ बर्थ, ह्या बाबी आपल्याला इथे पाहायला मिळतात. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, वरती स्क्रॉल केल्यानंतर आपण जी सर्व माहिती भरलेली आहे ती आपल्याला पाहायला मिळते. आणि येथे ॲप्लिकेशन फॉर्म अनलॉक करण्यासाठी आपल्याला एक चेकबोर्ड दिलेला आहे. त्या चेकबोर्डला आपण क्लिक करताच आय वॉन्ट टू अनलॉक अँड एडिट माय ॲप्लिकेशन फॉर्म हे आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, इथे खाली जो ऑप्शन दिलेला आहे ह्याला आपण क्लिक करताच आपला ॲप्लिकेशन फॉर्म आपल्याला अनलॉक झालेला पाहायला मिळतो. आणि जी इन्फॉर्मेशन आपण त्यात एडिट करायची आहे, भरायची आहे किंवा बदलायची आहे ती आपण एडिट करू शकता. अशा प्रकारे ॲप्लिकेशन फॉर्म आपल्याला काय करायचं आहे, अनलॉक करायचं आहे व माहिती भरायची आहे. व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच लाईक करा विद्यार्थी मित्रो. तसेच चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. विद्यार्थी मित्रो, त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच आपल्या डॉक्युमेंटचं व्हेरिफिकेशन असतं. तर इथे चेक व्हेरिफिकेशन ही बाब आपल्याला पाहायला मिळते. चेक व्हेरिफिकेशन स्टेटस त्याला आपण क्लिक करूया. विद्यार्थी मित्रो, त्याला क्लिक करताच आपल्याला इथे नवीन काही टॅब्स पाहायला मिळत आहेत. चेक डॉक्युमेंट्स ई व्हेरिफिकेशन स्टेटस. इथं आपल्याला जी सूचना पाहायला मिळते, डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन इज डन. तर हे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन झालेलं आहे. प्लीज चेक युअर डॉक्युमेंट स्टेटस. ते आपल्याला स्टेटसमध्ये पाहायला भेटतं. तर विद्यार्थी मित्र, इथं टेबलच्या स्वरूपात आपले जे आपण बाबी भरलेल्या आहेत तर ते इथं पाहायला मिळतात. ॲप्लिकेशन फॉर्म इथं व्हेरीफाय झालेला आहे. त्यानंतर स्कोअर कार्ड ज्याला आपण मार्क मेमो म्हणतो, BEd CETचा मार्क मेमो व्हेरीफाईड आहे. त्यानंतर आपलं लिव्हिंग सर्टिफिकेट आपण ज्याला म्हणतो TC, जो आपण इथे दिलेला असतो किंवा ह्यापैकी कुठलंही डॉक्युमेंट. तर विद्यार्थी मित्र, ते डॉक्युमेंट आपण जे दिलं असेल ते इथं व्हेरीफाय झालेलं आहे. त्यानंतर मार्क्स मेमो जे आहेत, 10वीचा मार्क मेमो असेल इथं व्हेरीफाय आहे, 12वीचा मार्क मेमो असेल इथं व्हेरीफाय आहे. त्यानंतर ग्रॅज्युएशनचे मार्क मेमो, BA BCom BSc ते मार्क मेमो इथं आपल्याला व्हेरीफाय झालेलं पाहायला मिळतं. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रो, आपल्याला डॉक्युमेंट स्टेटस व्हेरीफाय झालेलं पाहायला येतं. इथं एखाद्या विद्यार्थ्याला पार्शियली व्हेरीफाईड असं जर असेल तर विद्यार्थी मित्रो, त्याचाही अर्थ व्हेरीफाईडच आहे हे लक्षात घ्या. म्हणजेच डॉक्युमेंट त्या CET सेलने व्हेरीफाय केलेलं आहे, परंतु ते डॉक्युमेंट्स त्यांना क्लिअरली व्हेरीफाय झालं नाही, त्यामुळं पार्शियली व्हेरीफाय असं आलेलं आहे. आपल्या काहीही अडचणी असतील तर त्या आपण कमेंटमध्ये आम्हाला विचारू शकता. नक्कीच आम्ही आपल्याला उत्तर देऊ. विद्यार्थी मित्रो, अजून एक महत्त्वाची बाब म्हणजेच जर आपल्या डॉक्युमेंट्समध्ये काही प्रॉब्लेम असेल तर आपण त्याला डिस्क्रिपेन्सी जी आपल्याला दूर करायची असते, आपण त्याला ग्रॅव्हेन्सेस असं म्हणतो, म्हणजेच त्रुटी दुरुस्त करणे. तर विद्यार्थी मित्रो, रेज तिकीट्स असा एक ऑप्शन आपल्याला इथे पाहायला मिळतो आहे. तर त्याला आपण क्लिक करायचं आहे, रेज तिकीट्स. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, रेज तिकीटला आपण क्लिक करताच आपल्याला इथे कॅटेगरी पाहायला मिळते. त्या कॅटेगरीला आपल्याला आपला कोणता प्रॉब्लेम आहे तो आपण इथं सिलेक्ट करायचा आहे. टेक्निकल प्रॉब्लेम असेल, डॉक्युमेंट्स आपले दिसत नसतील तर आपण त्याला टेक्निकल प्रॉब्लेम म्हणायचा आहे. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह प्रॉब्लेम आपल्याला येत नसतो हे लक्षात घ्या, तर आपला एक टेक्निकलच प्रॉब्लेम असू शकतो. तर इतर काही प्रॉब्लेम असेल त्याला ऑदरला आपण क्लिक करायचं आहे. तर आपण इथं टेक्निकल प्रॉब्लेमला क्लिक करूया. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, आपलं ग्रॅव्हेन्सेस काय आहे, त्रुटी काय आहे, तर ती त्रुटी आपल्याला इथं लिहावी लागते. ती त्रुटी आपण इथं मांडायची आहे, लिहायची आहे. म्हणजे टी सीमध्ये डिस्क्रिपेन्सी आहे, कशामध्ये डिस्क्रिपेन्सी आहे त्या डॉक्युमेंटचं इथं नाव लिहायचं. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, नवीन जे डॉक्युमेंट आपल्याला ॲड करायचं आहे त्या डॉक्युमेंटला आपण काय करायचं, इथून ब्राउज करून आपण जिथे आपला फोटो ऑलरेडी काढून ठेवलेला आहे, नवीन फोटो त्याच डॉक्युमेंटचा, त्याला क्लिक करायचं आहे. आणि सेंड ग्रॅव्हेन्सेस असं म्हणताच आपल्याला एक ID, एक नंबर जनरेट होतो. आणि तो नंबर जो जनरेट झालेला आहे विद्यार्थी मित्रो, ज्यावेळेस आपल्याला त्याला डॉक्युमेंट आपलं क्लिअर झालं का नाही ते चेक करण्यासाठी फ्यू तिकीट्स स्टेटस असा एक फॉर्म आपल्याला पाहायला भेटतं आहे. त्यावेळेस आपल्याला तो ID इथे टाकावा लागतो, ग्रॅव्हेन्सेस ID. आणि त्यानंतर आपलं स्टेटस कसं आहे ते आपल्याला सर्च करता येतं. तर या टेक्निकल बाबी विद्यार्थी मित्रो आपल्याला अशा प्रकारे चेक करता येतील. त्यानंतर पेमेंट हिस्ट्री, चेंज मोबाईल नंबर, चेंज पासवर्ड ह्यासुद्धा गोष्टी आपल्याला चेक करता येतात. तर पेमेंट हिस्ट्री, अजून आपण पेमेंट CET सेलला केलेलं नाही आहे. विद्यार्थी मित्रो, जेव्हा आपले ऑप्शन फॉर्म येतील त्यावेळेस आपल्याला CET सेलला
₹1000 एवढं शुल्क भरावं लागतं. हे शुल्क सर्व विद्यार्थ्यांना भरावं लागतं. व का भरावं लागतं तर विद्यार्थी मित्रो, CET सेल जी आपली प्रक्रिया राबवत आहे, आपल्याला ज्या विविध सूचना देत आहे, आपले जे फॉर्म भरून घेत आहे, न्यू रजिस्ट्रेशन्स असतील, त्यानंतर ऑप्शन फॉर्म असतील, त्यानंतर आपल्याला कॉलेज निवडून देणं असेल, तर या सगळ्या गोष्टी करण्याचं CET सेल प्रत्येक विद्यार्थ्याकडून शुल्क घेतं, म्हणजेच फीस घेतं. आणि ती फीस म्हणजे विद्यार्थी मित्रो, मागील वर्षी ₹1000 एवढी होती. जनरली ह्यावेळेसही तेवढीच असणार आहे. तर जेव्हा ती अलॉट होईल, आपल्याला भरायची असेल, त्यावेळेस आपल्याला त्याचा एक्झॅक्ट आकडा कळेल. विद्यार्थी मित्रो, त्यानंतर दोन बाबी अजून आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. चेंज मोबाईल नंबर आणि चेंज पासवर्ड. तर विद्यार्थी मित्रो, चेंज मोबाईल नंबरला क्लिक करताच आपल्याला इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि त्याला चेंज मोबाईल नंबर असं करायचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, पासवर्ड जर आपल्याला बदलायची इच्छा असेल किंवा गरज वाटत असेल तर चेंज पासवर्डला क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला तो पासवर्ड इथं काय करता येतो, टाकायचा. आपण तो पासवर्ड काय करायचा, इथे नवीन पासवर्ड जो जनरेट करायचा तो टाकायचा आणि त्याला चेंज पासवर्ड असं म्हणायचं. तर विद्यार्थी मित्रो, अशा प्रकारे आपल्या BEd ॲडमिशनच्या सर्व ज्या टॅब आहेत, BEd CETची माहिती भरण्यापासून ते शेवटची माहिती म्हणजेच ऑप्शन फॉर्म भरण्यापर्यंत, जे की अजून आले नाहीत, ऑप्शन फॉर्म आल्यानंतर विद्यार्थी मित्रो ती टॅब ॲक्टिवेट होईल, चालू होईल आणि त्याच वेळेस आपल्याला ती पाहता येईल. सध्या ती आपल्याला पाहता येत नाही. अजूनही काही जर आपल्या अडचणी असतील नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा, आम्ही आपल्याला उत्तर देऊ. तसेच व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा. लवकरच भेटूया पुढच्या अपडेटेड व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.